नमस्कार. खानपान या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला पारंपरिक पदार्थ असणार आहे लापसी. पूर्वी अनेकांच्या लग्नातला मेन्यू लापसी असायचा किंवा प्रसादाचा नैवेद्य म्हणजे भंडाऱ्यात पण लापसी केली जायची. तुम्हाला माहिती आहे लापसी आपण कुठल्या काळापासून करतोय किंवा खातोय? तर लापसीचा पहिला उल्लेख 16व्या शतकातील एक आयुर्वेदिक ग्रंथ आहे, भावप्रकाश निघंटू. त्याच्यामध्ये लापसीचा पहिला उल्लेख आढळतो. तर या ग्रंथामध्ये असं लिहिलंय की लापसी आरोग्यास पोषक आहे, धार्मिक विधींसाठी योग्य आहे आणि पौष्टिक पदार्थ म्हणून त्याचं वर्णन केलंय. आणि त्याच्यामध्ये लापसीला लापसिका असं म्हटलंय. त्याच्यानंतर 17व्या शतकात मराठा रघुनाथ यांनी भोजन कुतूहल नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये लापसीची पूर्ण सविस्तर कृती आहे. म्हणजे बघितलं तुम्ही लापसी हा किती जुना पदार्थ आहे तो. म्हणजेच आपले पदार्थ कितीतरी वर्षांची खाद्य संस्कृती आपल्याला सांगून जातात. आणि खरंच इतिहास म्हणजे फक्त काही युद्ध, जिंकणं आणि हरणं तेवढंच तेवढंच नाहीये ना इतिहासामध्ये. इतिहासामध्ये पण परंपरा आहेत, खानपानाच्या परंपरा आहेत. तेव्हाचे लोकं काय खात असतील किंवा युद्धावर गेल्यानंतर ते काय खात असतील असे पण प्रश्न आपल्याला पडतातच. आणि बऱ्याचदा अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत नसतात. आपल्याला फक्त माहीत असतात कोणाची सत्ता जिंकली आहे आणि कोणाची सत्ता हरली आहे. आणि म्हणूनच एक कुतूहल म्हणून हे चॅनेल मी चालू केलंय आणि यासाठी मला तुमचा पण सहभाग तेवढाच महत्त्वाचा वाटतो. तुम्ही मला जे तुम्हाला माहिती आहे ते नक्की कमेंट करून सांगा. नवीन विषय सुचवा, नवीन पदार्थ, रेसिपीज हे सगळं सांगणाऱ्यांचं नेहमीच स्वागत. आपलं स्वयंपाकघर हजारो वर्षांच्या खाद्य संस्कृतीच्या इतिहासाशी जोडलेलं. आपलं स्वयंपाकघर विज्ञानाशी कास धरून चाललेलं. पण आपण कधीही त्या दृष्टिकोनातून आपल्या स्वयंपाकघराकडे बघतच नाही. तर चला मग एक आपण असा छोटासा प्रयत्न करूयात खाद्य संस्कृतीच्या इतिहासात डोकावण्याचा. तुम्हाला माहिती आहे, इसवी सनाच्या 1700 वर्षापूर्वी जी मेसोपोटियन नावाची संस्कृती होती, त्याच्यामध्ये काही त्यांनी मातीच्या पाट्या करून ठेवलेल्या आणि त्याच्यामध्ये पाककृतीचं डॉक्युमेंटेशन करून ठेवलं जातं असं मानलं जातं. आणि या पाट्यांमध्ये त्यांनी कृती लिहिल्या नाहीयेत, फक्त पदार्थांना लागलेली लिस्ट लिहिली आहे. म्हणजेच पाककृतींची नोंद करण्याची परंपरा ही फारच जुनी आहे. मला वाटतं अमुक काळामध्ये एखादा समाज कसा असतो हे समजून घेण्यासाठी लिखित जेवढं वाङ्मय गरजेचं आहे ना, तेवढंच पाककृतींच्या पुस्तकातून पण आपल्याला बरंच काही समजून जातं. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या मराठीतलं पहिलं पाककृतीचं छापील पुस्तक कोणतं ते? तर आपल्या मराठीतलं पहिलं पुस्तक आहे 1875 साली प्रकाशित झालेलं ते सूपशास्त्र आणि हे मराठी भाषेतील पाककृतीचं पहिलं छापील पुस्तक होतं. आणि ह्या पुस्तकाचे लेखक होते रामचंद्र सखाराम गुप्ते. सूपशास्त्र या शब्दाचा अर्थ होतो स्वयंपाकाचे शास्त्र. या पुस्तकामध्ये काय दिलेले आहे ते आपण पुढच्या भागामध्ये अधिक जाणून घेऊयात. आता आपली लापसी तयार झाली आहे. तर आपली लापसी तयार आहे. छान झाली आहे, मऊ लुसलुशीत झाली आहे. तुम्ही पण एकदा करून बघा. धन्यवाद.